तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही कोकण मंडळाची लॉटरी ही जवळजवळ 5362 घरांसाठी लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याच्या अंतर्गत 20% सर्वसमावेश योजना ही जी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ते 20% सर्वसमावेश योजनेची घरे सुद्धा या लॉटरीमध्ये समाविष्ट झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कारण विशेषतः नवी मुंबई पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 20% योजनेअंतर्गत जवळजवळ 200 ते 250 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। परंतु इथे सगळ्यात महत्त्वाचा विषय तो मित्रांनो नेमका 20% सर्वसमावेश योजनेबाबतीत। कारण 20% सर्वसमावेश योजना म्हणजे काय असे अनेक कमेंट्स येतात। 20% योजना नेमकं कशासाठी लागू केली गेली, त्याचा उद्देश काय आहे आणि नेमकं जे काही 20% योजनेअंतर्गत जे काही खाजगी विकासकाकडून इतर चार्जेस घेतले जातात, इतर चार्जेस अर्थात जी काही मनमानी लूट केली जाते, मनमानी आकारणी केली जाते, नेमकं त्याच्या बाबतीत काय धोरण आहेत त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आता नेमका हा जो काही निर्णय आहे मित्रांनो, हा महाराष्ट्राच्या इतिहासातील खूप महत्त्वाचा निर्णय असणार आहे, खूप मोठा निर्णय असणार आहे। कारण याच्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब गरजू लोकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे, त्याशिवाय त्यांची आर्थिक लुबाडणूक सुद्धा थांबणार आहे। आणि म्हणून 20% सर्वसमावेश योजनेतील मनमानीला, जे काही बिल्डरांच्या मनमानीला चाप लावण्याचं काम कुठेतरी या सर्क्युलरच्या माध्यमातून, या परिपत्राच्या माध्यमातून होत असल्याचं दिसून येत आहे। आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जो काही सर्क्युलर आले मित्रांनो, जे काही परिपत्रक आले त्याच्यानुसार तुम्ही पाहिलंच की वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये याच्या संदर्भात ऑलरेडी माहिती आलेली आहे। अनेकांनी ती बातमी वाचली असेल, अनेकांना त्या संदर्भात माहिती मिळाली असेल। ज्यांना माहिती झाली असेल, ज्यांना याच्या संदर्भात सगळी इत्थंभूत माहिती असेल, त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल। पण नेमकं या परिपत्रकात काय काय सांगितलं, काय काय इतर गोष्टी आहेत, काय काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्याशिवाय जे काही मनमानी चालते बिल्डरांची ती कशा प्रकारे चालते आणि नेमकं कोणत्या प्रकरणामुळे हा निर्णय घ्यावा लागला, काय त्याची पार्श्वभूमी आहे, हे समजून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे काही 20% सर्वसमावेश योजना आहे त्याचा अर्थ काय होतो? ज्या ठिकाणी खाजगी विकासक 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त प्लॉटवरती बांधकाम करतो, अशा ठिकाणी शासनाला त्या प्रकल्पातील 20% घरे ही राखीव ठेवणं आवश्यक आहे EWS आणि LIG उत्पन्न गटाकरिता। त्याच्या बदल्यामध्ये शासनाकडून त्या बिल्डरांना, त्या विकासकांना FSI असेल, इतर काही महत्त्वाच्या बाबी असतील, इतर जे काही त्यांना सवलती असतील त्या दिल्या जातात आणि त्याचाच मोबदला म्हणून ही 20% घरे खाजगी विकासकाकडून शासनाला सुपूर्द केली जातात। आता जी काही 20% घरे केली जातात मित्रांनो, त्याच्या किमती खूप कमी असतात, आपण पाहिलेलं आहे। पण त्या किमती जरी कमी असल्या पण जाहिरातीमध्ये दिलेली किंमत आणि प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन होतानाची किंमत, फायनल किंमत याच्यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचं अनेक प्रकरणातून उघडकीस आलेलं आहे। किंवा आपण ते व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वारंवार सांगितले की जी काही विक्री किंमत आहे ती फक्त म्हाडाची किंमत आहे, त्यावेळी तुम्हाला इतर चार्जेस वेगळे भरावे लागतील, जे 7 लाख, 8 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत हे चार्जेस आतापर्यंत घेतलेले आहेत। आणि म्हणून कुठेतरी जो काही मूळ उद्देश आहे की जे काही 20% सर्वसमावेश योजनेचा उद्देश आहे तो कुठेतरी सफल होताना दिसत नव्हता। आता 20% सर्वसमावेश योजनेची सुरुवात मित्रांनो 2013 मध्ये तत्कालीन शासनाच्या काळात सुरुवात करण्यात आली होती। तत्कालीन शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचा, EWS हिताचा, LIGच्या हिताचा विचार करून ही 20% योजना अंमलात आणलेली होती आणि त्याच अंतर्गत अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होत आहे। पण आता मात्र जो काही निर्णय घेण्यात आला मित्रांनो, जे काही बिल्डरांकडून मनमानी केली जाते त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला समोर आलेलं आहे। तर याच्यात बघा तक्रार कोणाची आली, कशामुळे तक्रार आली होती बघा। कोकण मंडळाच्या फेब्रुवारी 2024, लक्षात घ्या, फेब्रुवारी 2024 मधील सोडतीतील कावेसर येथील घरांची किंमत 24,24,800 रुपये होती। किती होती? 24,24,800 रुपये होती। मुद्रांक शुल्क आणि इतर सरकारी शुल्क मिळून या घराची किंमत जास्तीत जास्त 35 लाखापर्यंत गेली असती। पण विकासकाने मात्र या घरासाठी थेट 50,13,000 रुपये किंमत आकारली। मूळ किंमत किती? 24 लाख।
बिल्डर आकारतो किती 50 लाख, म्हणजे जवळजवळ म्हाडाच्या किमतीच्या दुप्पट पटीने हे पैसे वाढवण्यात आलेले होते. आणि यासंबंधी विजेत्याने म्हाडाकडे तक्रार केल्यानंतर केवळ 3 लाख रुपयाची कपात करण्यात आली होती. पण आता मात्र वारंवार याच्या संदर्भात तक्रारी येत असल्यामुळं, वारंवार कुठेतरी यांचा अधिकारावर गदा येत असल्यामुळं कुठेतरी आता म्हाडाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा कुठेतरी म्हाडाच्या इतिहासातील किंवा म्हाडाच्या 20% योजनेतील खूप मोठा निर्णय आणि खूप महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. कारण या निर्णयामुळे येणाऱ्या अनेक प्रकल्पातील घरे ही गरजूंपर्यंत पोहोचू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही जे काही बातम्या पाहिल्या असतील त्याच्यामध्ये तुम्ही पहा, लोकसत्तामध्ये बातमी आली होती, म्हाडाची 20% घरे स्वस्त, खाजगी विकासकाच्या मनमानीला लगाम. दुसरं आहे बघा तुम्ही, दुसरी एक बातमी आहे नवराष्ट्रमध्ये आलेली आहे, विकासकाच्या मनमानीला बसणार लगाम, 20% गृहनिर्माण योजनेतील विकासकांना निर्बंध, म्हाडा दक्षता विभागाचे कडक परिपत्रक जारी. कडक परिपत्रक आले मित्रांनो, लक्षात घ्या. आता नेमक्या परिपत्रकात काय काय दिले, पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला ते संपूर्ण परिपत्रक दाखवणार आहे. त्याच्यातले एक न एक शब्द मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कारण ह्याच्यामध्ये हा जो सर्क्युलर आहे, हे जे सर्क्युलर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पुढे भविष्यामध्ये बिल्डराकडून पुन्हा अशा प्रकारे फसवणूक केली जाऊ शकते. पण तुम्ही या परिपत्रकाचा आधार घेऊन त्याच्या विरोधात लढा देऊ शकता किंवा या निर्णयाचा तुम्ही विरोध करू शकता की आम्ही इतर चार्जेस भरणार नाही. अजून एक बातमी मित्रांनो सामनामध्ये आलेली आहे, ॲम्युनिटी चार्जेसच्या नावाखाली बिल्डराकडून होणारी लूट थांबणार, म्हाडा विजेत्यांना दिलासा. म्हणजे अशा अनेक बातम्या आहेत. अनेक बातम्या तुम्ही न्यूजपेपरला पाहिल्या असतील. आम्हाला थोडा उशीर होतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठीच. आम्हाला म्हणजे आरके प्रॉपर्टी न्यूज करून हा व्हिडिओ खूप लेट होतो, कारण आम्हाला ते सर्क्युलर पाहिजे होतं. त्या परिपत्रकासाठी आम्ही वाट बघत होतो आणि काल अखेर ते परिपत्रक आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही बिल्डरांची मनमानी चालते किंवा बिल्डर जे काही इतर चार्जेस आकारतात त्याच्यामागचा त्याच्यासाठी काय कारणं दिली जातात, तर पार्किंग चार्जेस अतिशय महत्त्वाचं आहे. की पार्किंगच्या नावाखाली जवळजवळ 5-5, 6-6, 7-7, 8-8 लाख रुपये उकळायचं आतापर्यंत घडलेलं आहे. मग पार्किंग चार्जेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागतात. इतर चार्जेस आहेत, डेव्हलपमेंट चार्जेस जो अननेसेसरी भाग आहे, डेव्हलपमेंट चार्जेस जे चेकमध्ये सुद्धा घेत नाही ते कॅशमध्ये द्यावं लागतात. काही म्हणजे 3-3-4 लाख कॅशने व्यवहार होतो. डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, जीएसटी लावला जातो भरपूर प्रमाणात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरती जीएसटी डबल टिबल लावला जातो. त्याच्यामुळे कुठेतरी हे चार्जेस वाढतात. आता या ठिकाणी काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, म्हाडाच्या परिपत्रकात जे काही मुद्दे आहेत त्याच्या अनुषंगाने मी काही मुद्दे हायलाईट करून सांगतो. दक्षता विभागाचे निर्देश, सदनिकांची किंमत देकार पत्रात नमूद केल्यानुसार आकारणी, कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. म्हाडाकडून जे काही देकारपत्र दिलं जातं, म्हाडाकडून जे काही POL जे काय दिलं जातं, प्रोव्हिजनल ऑफर लेटर, त्या लेटरमध्ये जी काही म्हाडाने किंमत दिलेली आहे तीच किंमत अंतिमतः रजिस्ट्रेशनसाठी पकडावी. फक्त त्याच्यात काय असू शकतं मित्रांनो, जे काही शासनाचे जे चार्जेस आहेत म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन प्लस तुम्ही मेंटेनन्स जे काय असेल त्यांचा नियमानुसार तेच घेऊ शकता. इतर चार्जेस तुम्हाला घेता येणार नाहीत. लाभार्थ्यांसोबत झालेल्या करारनाम्याची प्रत मुख्य अधिकाऱ्याकडे जमा करावी. जो काही तुमचा करारनामा होईल, जे काही तुमचं रजिस्ट्रेशन होईल, त्या रजिस्ट्रेशनची प्रत ही मुख्य अधिकाऱ्याकडे जमा करणं बंधनकारक असणार आहे. कारण मग त्याच्यात कळेल आपल्याला की नेमकं बिल्डरने किती चार्जेस आकारलेले आहेत किंवा ते चार्जेस आकारलेत का किंवा त्यांच्याकडून खरंच अन्नाठाई लूट केली का, हे त्याच आपल्याला रजिस्ट्रेशनच्या कॉपीवरून दिसून येणार आहे. हप्त्याचे वेळापत्रक महारेराच्या नियमानुसार ठेवावे. बघा, जे काही हप्त्याचे वेळापत्रक आहे, जे काही EMI असतं, जे काही इन्स्टॉलमेंट असतात तुमच्या बांधकामाच्या याच्यानुसार, ते फक्त महारेराने महारेरामध्ये जे काही दिले महारेरानुसारच तुम्हाला ते इन्स्टॉलमेंट घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या प्रमाणे इन्स्टॉलमेंट घेऊ शकत नाही किंवा ठरवू शकणार नाही. खुल्या वाहनतळासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये. बघा, खुल्या वाहनतळासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये सांगितले मित्रांनो. त्यांनी सांगितले खुल्या वाहनतळासाठी ओपन स्पेस जी असते पार्किंगची, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारता कामा नये. ज्या ज्या ठिकाणी असे प्रकल्प आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सामाजिक जे काही सामायिक वाहनतळ आहे तेही देणं, कॉमन पार्किंग म्हणतो ते देणं सुद्धा बंधनकारक आहे मित्रांनो. पण अनेक ठिकाणी ते दिली जात नाही. कॉमन पार्किंग म्हणजे समजा एखाद्या प्रकल्पामध्ये 16 घरे आहेत, तिथे 4च पार्किंग असतात, पण ते 4 पार्किंग खुली असायला पाहिजे, ती कॉमन पार्किंग असायला पाहिजे. पण तिथे सुद्धा बिल्डर काय करतात की चार्जेस लावतात. दुसरं पुढे पार्किंगचा इश्यू सांगला आहे. तसेच बंदिस्त वाहनतळ घेण्यासाठी कोणताही दबाव टाकू नये. तुम्हाला पार्किंग कंपल्शन करता येणार नाही, पार्किंग घ्यावीच लागेल असं तुम्हाला कंपल्शन करता येणार नाही असं सांगितलं. पण इथे बंदिस्त पार्किंग घेण्यासाठी फक्त दबाव टाकू नये असं लिहिलं मित्रांनो. जर तुम्हाला हवी असेल तर मात्र तुम्हाला पुन्हा पैसे भरूनच ती पार्किंग घ्यावी लागेल असं एकंदरीत त्याच्यावरून दिसून येते की बंदिस्त वाहनतळासाठी तुम्हाला कुठलेही दबाव टाकता येणार नाही किंवा तुम्हाला खुलं जे काही असेल ओपन म्हणजे कॉमन पार्किंग असेल त्याला तुम्हाला चार्जेस घेता येणार नाहीत. पण आतापर्यंत कॉमन पार्किंगमध्ये स्लॉट करून बिल्डरांनी पार्किंग्स विकलेल्या अनेक ठिकाणी घडलेलं आहे.
लाभार्थ्यांना सदनिका पाहणी करण्याची संधी द्यावी, अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी बिल्डर काय करतात की लाभार्थ्यांना घर लागल्यानंतर सुद्धा ते घर पाहण्यासाठी अलाउड करत नाहीत. याच्या संदर्भात आम्ही सुद्धा अनेकदा भाड्याकडे तक्रार केली मित्रांनो. अनेकदा भाड्याकडे आम्ही म्हणणं मांडले की आम्हाला साईट व्हिजिट करताना अनेक अडचणी येतात, साईट व्हिजिटला गेल्यावर सुद्धा अनेक अडचणी येतात, किंवा घर लागल्यानंतर सुद्धा विजेत्यांना त्या ठिकाणी जाऊ दिले जात नाही, घरे पाहू दिली जात नाहीत. आणि याच्यावरती सुद्धा काहीतरी निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर एखाद्या विजेत्याला घर लागलं असेल आणि ते तुम्ही पाहू देत नसाल तर हे विजेत्याच्या हक्काचा भंग आहे. आणि म्हणून ते विजेते ते घर घेतील का? जर घर पाहिलंच नाही, घर तुम्ही बघायलाच देत नसाल तर विजेते घर कसं घेतील, असं आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. आणि आता कुठेतरी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही सदनिका लागेल, लॉटरी लागल्यानंतर मित्रांनो, लॉटरी लागल्यानंतर मात्र तुम्हाला ते जे काही सदनिका ते पाहण्यासाठी ते रोखू शकत नाहीत, तुम्हाला ते थांबवू शकणार नाहीत, तुम्हाला परमिशन दिली जाणार आहे. अशा ह्या 4-5 महत्त्वाच्या बाबी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, याच्यामुळे काय होईल की जे काही इतर चार्जेस लावले जात होते म्हणजे 10-10, 12-12 लाख रुपये ते कुठेतरी वाचतील. किंबहुना या योजनेकडे अर्ज करणाऱ्यांचा आता ओढा वाढू शकते. कारण या योजनेबाबतीत अनेक निगेटिव्हिटी सुद्धा तयार झाली होती की 20% मध्ये खूप लूट होते, खूप लुबाडणूक होते. आणि म्हणून ज्यावेळेस मुंबईच्या म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आली मित्रांनो, त्याच्यात आम्ही एक व्हिडिओ बनवला की अविश्वसनीय म्हणजे नवी मुंबईत स्वस्त दरात घरे, असा आम्ही तो व्हिडिओ बनवला होता. पण त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओच्या शेवटी 2 मिनिटांमध्ये इतर चार्जेसबद्दल सुद्धा माहिती दिली होती की चार्जेस कशा प्रकारे वाढवू शकतात. ही फक्त म्हाडाची सेल कॉस्ट आहे, विक्री किंमत आहे. पण बिल्डर मात्र आपल्या मर्जीप्रमाणे तुम्हाला 10-12 लाख रुपये घेऊ शकतात, किंबहुना 15 लाख सुद्धा घेऊ शकतात, असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण आता मात्र अशा प्रकारचे कोणत्याही म्हणजे कुठेही त्यांना असे चार्जेस घेताना नाहीत. आता हा जो काही निर्णय आहे तो कुठे लागू होणार आहे तर मुंबई वगळता, मुंबईची लॉटरी वगळता, कारण मुंबईमध्ये 20% सर्वसमावेशक योजना लागूच नाहीये. तिथे 4000 स्क्वेअर मीटरचा प्लॉटच उपलब्ध नाही, तर ते योजना कशी आणणार? तिथे रिडेव्हलपमेंटच्या अंतर्गत आहेत, म्हणजे 33% नियंत्रण विकास नियंत्रण नियमावली. ओके, आता इथे ही योजना मुंबई वगळता सगळ्याच मंडळांना लागू असणार आहे. म्हणजे कोकण मंडळ, पुणे मंडळ, नाशिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर मंडळ, अमरावती, नागपूर मंडळ या सगळ्या मंडळासाठी हे सर्क्युलर लागू असणार आहे, लक्षात घ्या. आणि हा खरंच खूप महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, खूप मोठा दिलासा हा विजेत्यांना या निमित्ताने मिळणार आहे. आता नवी मुंबईमध्ये सुद्धा जे काही इतर चार्जेस लावले जातील ते तुम्हाला खूप कमी होतील. त्याच्यात आता त्यांना लुबाडणूक करता येणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. तरी सुद्धा मित्रांनो, बिल्डरांकडून येन केन प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे नियमाच्या आडून म्हणा किंवा छुप्या पद्धतीने म्हणा, तुमच्याकडून लूट केल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तुम्हाला इथे सावधान व्हायचं आहे, अलर्ट व्हायचं आहे. हे सर्क्युलर तुम्हाला मी PDF पाठवतो, PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या, मी त्याची लिंक देतो. किंवा आमचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे RK प्रॉपर्टी न्यूज, त्या व्हॉट्सअप लिंक देतो मी, त्या चॅनलवरती जॉईन व्हा. तिथे मी हे PDF पाठवतो, ते PDF डाउनलोड करून प्रिंट काढून तुमच्या फाईलमध्ये लावून ठेवा, जेणेकरून पुढे तुम्हाला अशा प्रकारची काही अडचण आली तर याचा फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, नेमक्या सर्क्युलरमध्ये काय काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया आता एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काही परिपत्रक आहे तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. पहिला आहे की परिपत्रकाचा नंबर तुम्ही लक्षात घ्या, E6108-095 6108-095 असा तो क्रमांक आहे. मुख्य दक्षता अधिकारी व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण मुंबई, म्हणजे म्हाडाचे जे दक्षता अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी, त्यांनी दक्षता अधिकारी, सुरक्षा अधिकारी, त्यांनी हे सर्क्युलर काढलेलं आहे. 18 जुलै 2025 सर्क्युलर आहे मित्रांनो. दक्षता विभागाचे परिपत्रक क्रमांक 24. विषय काय बघा, 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जारी करण्यात आलेल्या देकारपत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी देकारपत्रामध्ये सुधारणा करण्याबाबत. अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, देकारपत्रात सुधारणा करण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. म्हाडाच्या एका विभागीय मंडळातील 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजनेअंतर्गत मागील 5 वर्षात वितरित करण्यात आलेल्या सदनिकांबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. बघा, शासनाकडून निर्देश झाले मित्रांनो, मागील 5 वर्षात अशा प्रकारे कोणते कोणते व्यवहार झालेले आहेत त्याची चौकशी करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. पुढे पहा, चौकशी दरम्यान असे आढळून आले आहे की एका प्रकल्पातील विकासकाने पात्र लाभार्थ्यांना वाहनतळासाठी अर्थातच पार्किंगसाठी अतिरिक्त ₹5 लाख रकमेची मागणी केली. लाभार्थी यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास विरोध दर्शवल्यामुळे विकासकाने लाभार्थीसोबत करारनामा केला नाही. बघा, जे काही चौकशी झाली मित्रांनो, त्याची चौकशांती जे काही निकाल आलेला आहे त्याच्यात असं आढळून आलं की नक्कीच बिल्डरांकडून हे 5 लाख रुपये एक्स्ट्रा मागितले गेले होते. आणि जर त्यांनी 5 लाख रुपये न भरल्यामुळे कुठेतरी त्याच्यासोबत करारनामा बिल्डरांनी केला नाही. 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत योजनेन्वये शासनाने अत्यल्प उत्पन्न गट अर्थात EWS व अल्प उत्पन्न गट LIG या गटामधील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे उपलब्ध करून देण्यासाठी धोरण निश्चित केलेले आहे. एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR 2020 मधील कलम 308 मध्ये याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.
त्यानुसार या योजनेअंतर्गत विकासकास 20% अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक FSI उपलब्ध होतो। तसेच अशा सदनिकेची विक्री किंमत वार्षिक दर तक्ता ASR प्लस 25% किंवा 25% दराने निश्चित करण्यात आलेली आहे। पहा मित्रांनो, जे काही ही किंमत आहे 20% अंतर्गत योजनेची किंमत आहे ती वार्षिक दर तक्त्यानुसारच आणि ASR नुसारच किंवा 25% दरानेच निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तथापि असे निदर्शनास आले आहे की विकासक लाभार्थ्यांकडून देकार पत्रामध्ये नमूद सदनिकेच्या विक्री किमती व्यतिरिक्त अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, ॲम्युनिटी चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, लीगल चार्जेस इत्यादीच्या नावाखाली अतिरिक्त रकमेची मागणी करतात। यामुळे सदनिकेची किंमत ही अत्यल्प उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट या गटामधील नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाते व नाईलाजाने त्या लाभार्थ्यांना सदर सदनिकांचा हक्क सोडावा लागतो। अशा सदनिका विकासक खुल्या बाजारात विकतात। तसेच या योजनेअंतर्गत विकासक 20% अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाचा FSIचा लाभ घेतात, म्हणजे दुहेरी लाभ त्यांना मिळतो। यामुळे विकासकाचा दुहेरी फायदा होतो। परंतु म्हाडाने निश्चित केलेले अत्यल्प उत्पन्न गट EWS व अल्प उत्पन्न गट LIG या प्रवर्गातील लाभार्थी यांच्याकडून यांच्या हक्कापासून वंचित राहतात, म्हणजे हे दोनही उत्पन्न गट हे वंचित राहतात। यास्तव या परिपत्रकाद्वारे असे सूचित करण्यात येते की म्हाडाने 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना देकारपत्र जारी करताना संबंधित मुख्य अधिकारी, संबंधित मिळकत व्यवस्थापक यांनी त्याची एक प्रत विकासकास पृष्ठांकित करावी। तसेच देकारपत्रामध्ये विकासकाचे खालील सूचना बंधनकारक कराव्यात। पहा, त्यांनी आता एक सांगितलं मित्रांनो की जे काय तुम्ही आता रजिस्ट्रेड ड्राफ्ट अलॉटमेंट बनवतो त्या ड्राफ्ट अलॉटमेंटमध्ये आता हे काही बदल करायचं सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या आहेत। संबंधित मिळकत व्यवस्थापक किंवा उपमुख्य अधिकारी यांना त्या सूचना केलेल्या आहेत। हे सगळे पॉईंट मित्रांनो आता तुमच्या रजिस्ट्रेशन म्हणजे ड्राफ्ट अलॉटमेंटमध्येच येणार आहे किंवा देकारपत्रामध्येच येणार आहेत। देकारपत्रात काय काय सांगितले जाणार आहे? देकारपत्रामध्ये नमूद केलेल्या विक्री किमतीवरच करारनामा करण्यात यावा। अतिशय महत्त्वाचं आहे, जे काही देकारपत्रामध्ये म्हाडाची किंमत असेल त्याच्यानुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यामध्ये अन्य कोणत्याही रकमेचा समावेश करण्यात येऊ नये। मुद्रांक शुल्क, पंजीकरण शुल्क, वस्तू व सेवा कर, गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी लागणारे शुल्क, विद्युत जोडणीसाठी लागणारे शासन शुल्क या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, ॲम्युनिटी चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, लीगल चार्जेस इत्यादीसाठी अतिरिक्त शुल्काची कोणत्याही लाभार्थ्याकडून मागणी करू नये। पॉईंट आउट करून ठेवा मित्रांनो, हे फक्त तुम्हाला गव्हर्नमेंटचे चार्जेस स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि मेंटेनन्स किंवा सोसायटी संदर्भात आणि GST हेच तुम्हाला भरायचे। बाकी तुम्ही ते बिल्डरांचे कुठलेही चार्जेस भरायची गरज नाही असे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। पण इथे मात्र एक असू शकतं की ॲम्युनिटी चार्जेस काय, जर ॲम्युनिटी असतील तर ते तुम्हाला चॉईस असायला पाहिजे, ते चॉईस दिली गेली तुम्हाला घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते तुमच्यावरती पूर्णपणे डिपेंड असणार आहे। लाभार्थ्यांशी करारनामा केल्यानंतर त्याचे एक प्रत मुख्य अधिकारी यांच्याकडे अभिलेखासाठी सादर करावी। जेव्हा ते रजिस्ट्रेशन होईल तेव्हा ते त्याचे करारनाम्याची प्रत ती तुम्हाला सादर करायची आहे। लाभार्थ्याकडून प्राप्त होणारे रकमेचे वेळापत्रक हे महारेराच्या तरतुदीनुसार असावे। महारेरानुसार तुम्हाला ते घ्यायचं आहे पैसे इन्स्टॉलमेंट। 4चाकी वाहनतळ, कार पार्किंग व दुचाकी वाहनतळ, 2 व्हीलर उपलब्ध करून देण्याची तरतूद एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR 2020 मध्ये आहे। म्हणजे तुम्हाला ते 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग देणं हे ऑलरेडी त्या नियमामध्ये ठरलेलं आहे, पण त्याची आम्हाला माहितीच नव्हती। म्हणजे असं काही सर्क्युलर आहे, असा काही नियम आहे, हे सगळं झाकून ठेवला होता, लोकांपासून दूर ठेवला होता, पण आता ते कुठेतरी आता समजलेलं आहे। इमारतीच्या मंजूर नकाशामध्ये म्हाडाच्या सदनिकांसाठी आरक्षित असलेल्या खुल्या वाहनतळाचा स्पष्टपणे उल्लेख असावा। बघा, जे काय तुमची आराखडा असेल, तुमचं जे काही लेआउट असेल, प्लॅन असेल, त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला स्पष्टपणे करणं आवश्यक आहे की किती पार्किंग खुली वाहनतळ त्या ठिकाणी आहेत। अशा खुल्या वाहनतळासाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये। बघा, ओपन पार्किंगसाठी तुम्हाला कुठलंही बंधन करण्यात येणार नाही, कुठलेही चार्जेस घेण्यात येणार नाही। बंदिस्त वाहनतळ म्हणजे कवर्ड पार्किंग, स्टील पार्किंग, मेकॅनाइज पार्किंग इथे विकत घेण्यासाठी कोणत्याही लाभार्थीवर दबाव टाकू नये। अनेकदा बिल्डरवर दबाव टाकला जातो, पण इथे तुम्हाला दबाव टाकला जाणार नाही। तुम्हाला घ्यायचं असेल तर मात्र इथे त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे, हे अजून कुठे स्पष्ट होते, पण तुम्हाला ते कंपल्शन करू शकणार नाही जर तुमचं बजेट नसेल तर। लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या सदनिकांची पाहणी करू द्यावी, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करू नये। बघा, जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना वितरित होणाऱ्या सदनिकांची पाहणी, ज्यांना लॉटरीत घरे लागली त्यांच्यासाठी हा नियम आहे मित्रांनो। ज्यांना लॉटरीत घरे आहेत लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या सदनिकांची पाहणी करू द्यायला पाहिजे, तिथे व्हिजिट करू द्या, फॅमिलीसोबत त्यांना बघू द्या, त्याच्यानंतर ते डिसिजन घेतील की घ्यायचं का नाही। वरील 5 बाबी प्रत्येक देकारपत्रामध्ये न चुकता नमूद कराव्यात। सदर परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे।
अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या बाबी तुम्हाला देकारपत्रामध्ये नमूद करायच्या आहेत. वरती जे काही 5 आहेत ते सगळे आता तुम्हाला देकारपत्र देण्यात येणार आहेत आणि हे सदर जे काही सर्क्युलर आहे त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे कुठे सांगितले आहे. विनीत अग्रवाल, अप्पर पोलीस महासंचालक तथा मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण असं कुठेतरी हे आहे. बाकी सगळे जे काही प्राधिकरण मित्रांनो, सगळ्या प्राधिकरण म्हणजे जे कोणी सिडको, हडको, म्हाडा किंवा इतर जे काही असतील हे सारे सगळ्यांना हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे, सगळं सर्क्युलर पाठवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून एकंदरीत या सर्क्युलरवरून, या परिपत्रकावरून तुम्हाला एक अंदाज येईल की हे जे परिपत्रक आहे हे आता कुठेतरी आपल्याला खूप मोठा दिलासा देणार आहे. तर एकंदरीत या सर्क्युलरनुसार तुम्हाला सगळ्या बाबी क्लिअर झालेल्या असतील, स्पष्ट झालेल्या असतील. म्हणून मित्रांनो, आता यापुढे सुद्धा जे काही 20% सर्वसमावेश योजना येईल त्या योजनेअंतर्गत जे काही घरी येतील, नक्कीच तेथील घरी आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतील, यात मात्र शंकाच नाही. पण तरीसुद्धा सर्क्युलर जरी आलं असलं तरीसुद्धा मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा बिल्डरांकडून काही ना काही उपाय केले जाऊ शकतात, काही ना काही पळवाटा शोधल्या जाऊ शकतात. पण त्या बाबतीत मात्र तुम्हाला अलर्ट राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुमची फसवणूक होऊ नये. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.